आणि आता पाहुयात शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी बातमी। लोकसभा निवडणुकीमध्ये सोयाबीनचा दर वाढवून देऊ असं आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आलं। मात्र आयात सौदे सुरूच असून आता चक्क दक्षिण आफ्रिकेतून मराठवाड्यामध्ये सोयाबीन आयात केली जाणार आहे। त्यामुळे या हंगामामध्ये सोयाबीनला जाहीर करण्यात आलेला 5328 रुपये हमीभाव मिळणं अवघड असल्याची स्थिती निर्माण झाली आहे। त्याचाच आढावा घेणारा हा रिपोर्ट। दक्षिण आफ्रिकेतून सोयाबीन आयातीची नामुष्की, सोयाबीनला हमीभाव मिळणं धूसर, मराठवाड्यातील शेतकऱ्यांमध्ये संताप, मुंबईच्या समुद्रात जलसमाधी घेण्याचा इशारा। दक्षिण आफ्रिकेतून यावर्षी आयात केलेला सोयाबीन लवकरच मुंबई बंदरात पोहोचेल असे 1 लाख टनाचे